नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. अर्ध्या तासात येतो म्हणत घराबाहेर पडला. 14 दिवसांनी तरुणाचा संशयास्पद मृतदेह सापडला. सोलापुरातील विजापूर नाका परिसरात एका 30 वर्षीय तरुणाचा गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. 14 दिवसापासून बेपत्ता असलेला हा तरुण झुडपात मृतावस्थेत सापडला असून आत्महत्या की खून याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. सचिन मच्छिंद्र माने असे मृत तरुणाचं नाव असून तो व्यवसायाने फिटनेस ट्रेनर होता. 14 मार्च रोजी अर्ध्या तासात येतो असं पत्नीला सांगून तो घराबाहेर पडला होता. मात्र त्यानंतर त्याचा मोबाईल बंद झाला आणि तो बेपत्ता झाला. 14 दिवसानंतर सैफुल परिसरात आधार हॉस्पिटल जवळील झुडपात झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. मृतदेह जळालेल्या अवस्थेत होता आणि शेजारी त्याचा मोबाईलही सापडला. घटनास्थळी त्याची दुचाकीही उभी होती. माहिती मिळताच विजापूर नाका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. प्लास्टिकच्या पाईपच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे प्राथमिक तपासात दिसून येत असलं तरी या प्रकरणात कुणाचा संशयही व्यक्त केला जात आहे. सचिन माने यांच्या मागे पत्नी, 3 वर्षाची मुलगी, 1 वर्षाचा मुलगा असा परिवार आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून पोलिसांकडून सर्व बाजूनी तपास सुरू आहे.